नमस्कार, दार्जिलिंग सिरीजच्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घूम मॉनेस्ट्री। तर हे येथील सर्वात जुने तिबेटी बौद्ध मठ आहे आणि हे घूम शहरात आहे, दार्जिलिंग पासून 6 किलोमीटर अंतरावर। ह्या मठाची स्थापना 1875 मध्ये करण्यात आली। ते हुए आएंगे कि ये शाल कहाँ है दीदी कहाँ है? नेपाली दीदी है ना, नेपाली दीदी से शाल लेके जाना। ये है सामने खड़ी है SBI बैंक के और सामने। ये वाला ये इनका शॉप है, इसके सामने आप खड़े यहीं पे रहते रहते हो हैं। दीदी हमेशा? यहीं पे आपकी पक्का शॉप ये इसी पे रहते ना, ये इनका शॉप है। SBI दाखवून द्या तिकडे। हाँ, ये SBI बता दिया था। बढ़िया शाल है ये यहाँ पे। कितने का ये? लेना है कि में डाल दो बड़ा वाला आप पैकेट कभी में। बड़ा बाजार में जाना, आपका आप घूम रहे हैं ना, हाँ। कल कलकत्ता जाइए, एक बड़ा बाजार में उतरना, बहुत बड़ा बाजार। कलकत्ता का बड़ा बाजार, कलकत्ता में ये साल ना 1000 रुपए देने से भी नहीं मिलेगा। ये तो ये हमारा ये लोकल तो आपका लोकल है। तर आपण घूम मॉनेस्ट्रीच्या गेटवरती येऊन पोचलेलो आहो। तर आपण आता जाऊया मॉनेस्ट्री बघायला। फार जुनी ही मॉनेस्ट्री आणि ह्या मॉनेस्ट्रीमध्ये मैत्रेय बुद्धाची भव्य मूर्ती एक आकर्षणाचं केंद्र आहे। ह्या मूर्तीची उंची 15 फूट आहे। ह्या मठामध्ये आपणास बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन हस्तलिखितांचा संग्रहसुद्धा पाहायला मिळतो। तसेच भिंतीवरती फार सुंदर अशा बुद्ध धर्माशी संबंधित बोधिसत्वाची सुंदर चित्रे रेखाटलेली आहे आणि ती सुद्धा आपण पाहू शकतो। तर चला मग जाऊया या सुंदर अशा बौद्ध मठामध्ये आणि बघू आतले एक सुंदर शांत वातावरण।
किसी को बदले पे फार सुंदर असा प्राचीन बौद्ध मठ पाहून आम्ही आता निघालो आहे आपल्या हॉटेलवरती जायला. तर आता इथून सरळ आम्ही आपल्या हॉटेलच्या रूमवर जाऊ आणि सायंकाळी दार्जिलिंगची जे नाईट लाईफ आहे ती बघूया आपण. आणि पुढील भाग आपण अवश्य पहा जो असेल दार्जिलिंगच्या सुंदर अशा नाईट लाईफचा. ट्रेन रुक गई है ना. ये देखो ये ट्रेन भी है और गाड़ी भी है और ट्रैफिक भी है. क्या बात है. रेल्वे स्टेशन. आम्ही आपल्या हॉटेलवरती येऊन पोहोचलेलो आहो. तर हा भाग येथेच संपवितो आणि पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.